गजानन कीर्तिकर साहेब जे बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, ते पक्षाचं मत नाही. त्यानंतर त्यांनी मला फोन केला होता, माझं त्यांचं बोलणं झालं, माझी चर्चा झाली. मुंबईत गेल्यानंतर आम्ही दोघे बसतोय, मी आसू साहेब गजाभाऊ, आम्ही तिघे बसणार आहोत. आणि जे गैरसमज झाले होते ते सगळे झाले माहिती. त्यामुळे तो जो विषय आहे तो त्यांचा वैयक्तिक होता, पक्षाचा नाही. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की उद्धव ठाकरे सोबत कोणी जाणार नाही. उद्धव ठाकरेंचा सगळा कारभार आता संपलेला आहे राजकीय. हम दो हमारे तीन व्यवस्थित शिल्लक राहणार आहे, हे मी अनेक वेळा बोललोय. पण ठाकरे ब्रँड आता आमच्याकडे आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्याकडे आहेत, शिवसेनेचं नाव आमच्याकडे आहे, शिवसेनेचं सिम्बॉल आमच्याकडे आहेत. तर ठाकरे ब्रँड आता आमच्याकडे आहे. आणि ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेससोबत सोगी केली, त्या उद्धवकडे ब्रँड कसा असू शकतो? ठाकरे ब्रँड असू शकत नाही. मला एक सांगा हो, राज ठाकरे जाणं न जाणं त्यांचा विषय आहे. पण ज्यावेळेला आदित्य वडीमध्ये उभा होता विधानसभेला, तर राज ठाकरेंनी त्याला मदत केली आणि निवडून आणला. पण राज ठाकरेंचा मुलगा ज्यावेळेला उभा झाला त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी त्याला पाडलं. हे सगळं लक्षात घ्या तुम्ही. अहो, जे राज ठाकरेचे 6 नगरसेवक होते, त्या 6 नगरसेवक राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंनी फोडले आणि स्वतःला घेतले. राज ठाकरेंना आवडेल काय? त्या सगळ्या गोष्टी आपण समोर ठेवा. आणि फक्त साफ बोलणं पण भुईथोपटतोय काय, याचं आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतंय. उद्धव ठाकरे हा संधी साधू माणूस आहे आणि राज ठाकरेंना सगळं कळतंय ना, सगळं कळतं की. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.